मेकिंग सॅम्पल्स ऑफ डिफरंट पॉकेट्सच्या या सेशनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। या सेशनच्या शेवटी आपण सक्षम व्हाल कुर्तासाठी इनसीम पॉकेट तयार करा, वेल्ट आणि फ्लॅपसह हिप पॉकेट तयार करा। Tools and equipments required. Single needle lock stitch machine 1, iron box 1, hand needle 1, scissors 1, dressmaker's pin 1 box, poplin cloth 0.35 meter by 0.90 meter, casement 0.25 meter by 0.90 meter, lining 0.35 meter by 0.90 meter, sewing thread 1. Prepare an inseam pocket for kurta. Pocket pouch साठी पॉपलिनचे 2 तुकडे 25 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर आणि एक तुकडा 32 सेंटीमीटर बाय 12 सेंटीमीटर घ्या। केसमेंटचे तुकडे उजव्या बाजूंनी एकत्र जुळणाऱ्या कडा ठेवा। वरच्या काठापासून 4 सेंटीमीटर अंतरावर 0.5 सेंटीमीटर खोलीची खाच कापून घ्या। त्याच काठावर मागील खाचापासून 10 सेंटीमीटर अंतरावर दुसरी खाच चिन्हांकित करा आणि कट करा। दोन्ही तुकडे एकाच काठावर 1 सेंटीमीटर अंतरावर ठेवा। वरच्या काठापासून पहिल्या खाचेपर्यंत आणि खालपासून दुसऱ्या खाचेपर्यंत मशीनने स्टिच करा। खिशाच्या तोंडासाठी खाचांमधील जागा मोकळी ठेवा। बास्टिंग काढा आणि सीम ओपन करून प्रेस करा। खिशात उघडताना सीम अलावन्सच्या कच्च्या कडा 0.25 सेंटीमीटर बाजूने वळवा आणि हेम स्लिप स्टिचने किंवा मशीनने पूर्ण करा। तळापासून 10 सेंटीमीटर आणि 20 सेंटीमीटर अंतरावर पाउचच्या काठावर खाच कापून आडव्या रेषा काढा। उर्वरित सामग्रीचे अर्धे अंतर चिन्हांकित करा। कापड उभ्या दुमडून आकार काढा आणि कट करा। सामग्री उघडा, उजव्या बाजूंना एकत्र करून खालच्या ओळीवर क्षितिज दुमडणे। दुमडलेल्या भागावर बाजूच्या कडा स्टिच करा। 0.75 सेंटीमीटर सीम अलावन्स आणि वरच्या काठापासून 0.75 सेंटीमीटर अंतर सोडून हा वरचा किनारा। नंतर पॉकेट पाउच निश्चित करण्यासाठी बेस म्हणून काम करेल। पॉकेट पाउच उजवीकडे वळवा आणि आकाराच्या भागाच्या कच्च्या कडांना 0.75 सेंटीमीटरने फोल्ड करून घ्या आणि बास्ट करा। बेस लाईनच्या मध्यभागी एक खाच कापून घ्या। आकाराच्या भागावर पाउचचा दुहेरी भाग उजव्या बाजूंनी दुमडून घ्या, जेणेकरून बेस लाईन बाहेर ठेवली जाईल। मूळ कापडाच्या मध्यभागी शिवण रेषेवर बेस लाईनची खाच 1 सेंटीमीटर खाली खिशात तोंड उघडण्याच्या आकाराचा भाग वरच्या दिशेने ठेवा। पिन आणि बास्ट पाउच आणि मूळ कापड बेस लाईनवर आणि आकाराच्या भागाच्या शिखरावर ठेवा। पीक सीम लाईनशी जुळत असल्याची काळजी घ्या। आकाराच्या भागाच्या काठावर देखील बास्ट करा। बेस लाईनवर मशीनसह शिलाई करा। थांबा, सामग्री पिव्होट करा आणि पाउचचा दुहेरी भाग खाली आणा। आकाराच्या भागावर शिलाई करणे सुरू ठेवा। नंतर सीम लॉक करा। बास्टिंग काढा आणि प्रेस करा। फॅब्रिकच्या उजव्या बाजूचे अपीयरन्स बघा। प्रिपेअर अ हिप पॉकेट विथ वेल्ट अँड फ्लॅप। मूळ फ्लॅपचे तुकडे एकमेकांवर ठेवा, उजव्या बाजू एकत्र करा,
त्यावर इंटरलाइनिंग तुकडा ठेवा. इंटरलाइनिंग तुकड्यावर फ्लॅप पेपर पॅटर्न वरच्या काठाच्या खाली 1 सेंटीमीटर ठेवा आणि पिन करा. फ्लॅप पॅटर्नच्या काठावर चिन्हांकित करा. वरच्या कडा सोडलेल्या मार्कांवर बास्ट करा. पिन आणि पेपर नमुना काढा. बास्टिंगच्या बाजूने स्टिच करा. शेवटी लॉक टाका. सीम अलावन्स म्हणून 0.75 सेंटीमीटर सोडून सर्व 3 बाजूंनी अतिरिक्त साहित्य कापून टाका. फक्त इंटरलाइनिंग तुकड्यातून कोपरे कापून टाका. कोपऱ्याचा आकार राखून फ्लॅप युनिट बाहेर फिरवा आणि प्रेस करा. टाकलेल्या कडापासून 0.5 सेंटीमीटर अंतरावर वरची शिवण बनवा. पॉकेट पाउचचा तुकडा घ्या. चुकीच्या बाजूंनी एकत्र ठेवा. पाउचचा तुकडा 3.0 सेंटीमीटर पेक्षा जास्त असेल. खिशाच्या तोंडाचे चिन्ह दोन्ही तुकड्यांच्या मध्यभागी जुळवून तोंडाच्या खुणा बाजूने बास्ट करा. उजव्या बाजू एकत्र ठेवून दोन्ही जेटिंग तुकडे सॅम्पल पीसवर ठेवा आणि खिशाच्या तोंडावर उजव्या बाजूंना एकत्र चिन्हांकित करा. फक्त खिशाच्या तोंडावर दोन्ही बाजूंनी 0.5 सेंटीमीटर अंतरावर बास्ट करा आणि शिलाई करा. लॉक स्टिच योग्य करा. बास्टिंग काढा आणि दोन्ही स्तरांमधून अतिशय काळजीपूर्वक कापून घ्या. 1 सेंटीमीटर संपण्यापूर्वी थांबा. जेटिंग तुकड्याचे कोपरे उचला आणि प्रत्येक टोकाला लहान त्रिकोण बनवलेल्या 4 कोपऱ्यांमध्ये तिरपे कापून टाका. कटमधून जेटिंगचे तुकडे हळुवारपणे चुकीच्या बाजूला ढकलून द्या. मूळ तुकड्याच्या उजव्या बाजूने चुकीचे फोल्ड करा आणि जेटिंग दाबून 0.5 सेंटीमीटर वेल्ड्स तयार करा, ज्याचे पट उघडण्याच्या मध्यभागी जुळतील. दोन्ही शिवण ओळी बाजूने बास्ट करा. खालच्या फाट्यावर बास्टिंगसह शिलाई करा आणि स्टिच लॉक करा. संपूर्ण युनिट चुकीच्या बाजूला वळवा. मूळ तुकडा परत फोल्ड करा. जेटिंग पीसची खालची धार 0.5 सेंटीमीटर आत वळवा आणि पाउचच्या तुकड्याने वरची शिलाई करा. तयार केलेला फ्लॅप तुकडा घ्या आणि खिशाच्या तोंडात घाला. फ्लॅपच्या वरच्या सीम लाईनच्या वरच्या वेल्ट आणि बास्टच्या सीम लाईनसह जुळवा. वरच्या फाट्यावर शिलाई करा आणि स्टिच लॉक करा. नमुना मशीनवर उजव्या बाजूला ठेवा. खिशाच्या तोंडाच्या एका टोकाला लहान त्रिकोण उघड करण्यासाठी मूळ तुकडा आणि थैलीच्या तुकड्याची बाजूची किनार परत दुमडवा. त्रिकोणाचा शेवट दुहेरी सीमने सुरक्षित करा. शिलाई कटच्या अगदी जवळ असणे आवश्यक आहे याची काळजी घेतली पाहिजे. दुसऱ्या टोकासाठी प्रक्रिया पुन्हा करा. आता चुकीच्या बाजूने काम करा. पाउचच्या तुकड्याची लांब धार 1 सेंटीमीटरने बंद करा आणि पाउच चिन्हांकित रेषेवर दुमडून घ्या. कमरेच्या रेषेपर्यंत बाजू बास्ट करा. दुहेरी शिवणसह समाप्त करा. खालच्या काठापासून 0.75 सेंटीमीटर अंतरावर फ्लॅपच्या मध्यभागी 1 बार 1 फॅन बटन होल टाका. बटनाच्या छिद्राशी जुळणारे बटण स्टिच करा. रिकॅप. या सेशनमध्ये आपण शिकलो कुर्तासाठी इनसीम पॉकेट कसा तयार करायचा, वेल्ट आणि फ्लॅपसह हिप पॉकेट कसा तयार करायचा. आशा आहे की तुम्हाला या सेशनमधील सगळ्या कॉन्सेप्ट समजल्या असतील. भेटूया पुढील सेशनमध्ये एका नवीन कॉन्सेप्टसह. धन्यवाद.